नमस्कार मंडळी, आजची कथा काय हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक असाल. अधिक मासामध्ये करावयाच्या एका व्रताने सुशीलेचे भाग्य कसे पालटले हे जाणून घेऊया आजच्या कथेमध्ये. या महिन्यात करायचे व्रत कोणते? अधिक मास महात्म्य कथा अध्याय 7. कथा सुशीला आणि विमलाची. समोरच्या श्रोतृवर्गाच्या मनातील जिज्ञासा, आर्तता आणि अधिक मासाचे महत्त्व जाणून घ्यायला आतुर झालेल्यांचे समाधान करीत सूत सांगू लागले. या जगामध्ये जसे भक्त आहेत तसे अभक्तही आहेत, आस्तिक आहेत तसेच नास्तिकही. कोणी दुसऱ्याची भावभक्ती पाहून सुखावतो तर कुणाला त्या सात्विकतेचा, श्रद्धेचा, भक्तीचा मत्सर वाटतो. अशाच एका मत्सरी सवतीची ही कथा. शाकली नावाच्या एका गृहस्थाला 2 पत्नी होत्या. थोरलीचे नाव होते सुशीला, धाकटीचे नाव होते विमला. सुशीलेला मुलबाळ नव्हतं, त्यामुळे ती नावडती झाली होती. धाकटी विमला आवडती झाली होती. सुशीला नावाप्रमाणे सुशील आणि सश्रद्ध होती. ती आपल्या पतीची मनोभावे सेवा करत होती, घर नीट सांभाळत होती. एक दिवस नदीवरून स्नान करून आलेल्या सुशीलेने आपल्या पतीला विचारले, "अहो, आज मी पहाटे नदीवर स्नानाला गेले होते, तर तिथे अनेक स्त्री पुरुष स्नानाला आले होते. आज असं काय विशेष आहे म्हणून इतकी मंडळी तिथे स्नानाला जमली होती?" तेव्हा शाकली म्हणाला, "सुशीले, अगं दर 3 वर्षांनी अधिक मास येतो. त्या महिन्यात स्नान, दान, व्रतवैकल्य, उपास, उपासना केली तर खूप पुण्य लाभतं, मनोरथ पूर्ण होतात, आयुष्याचं सार्थक होतं आणि भगवान पुरुषोत्तमाची कृपा होते." "अहो, म्हणजे आजपासून तो अधिक मास चालू झाला की काय? बरं झालं बाई, नकळत का होईना आज मला ते स्नान घडलं. आता मी या महिन्यामध्ये असं स्नान रोज करण्याचं व्रत करून पुण्यपदरी घेणार." "पण काय हो, या महिन्यात आणखीही काही व्रत करतात का?" सुशीलेने विचारले. मग शाकलीने आपल्या पत्नीला अधिक मासात करायची आणखी व्रते सांगितली. त्याचबरोबर त्याने तिला नित्य दीपपूजेचे आणि दीपदानाचे महत्त्वाचे व्रत सांगितले. त्याचे नियम आणि पूजेचा सर्व विधी समजावून सांगितला. मग सुशीलेने मनोमन निश्चय केला की या अधिक महिन्यात आपण हे दीपव्रत करायचे. सुशीलेने देवासमोरची जागा झाडून पुसून स्वच्छ केली, चौरंग मांडला, त्यावर कलश ताम्हण ठेवले, ताम्हणात तांब्याचा दिवा ठेवला आणि सश्रद्धेने संकल्पासहित दीपपूजेचे व्रत चालू केले. आपल्या व्रताचा दीप अखंड तेवत राहावा यासाठी सुशीलेने पूर्ण काळजी घेतली होती. दिव्यातील तेल, वातीवर येणारी काजळी या सर्वांकडे ती दक्षतेने लक्ष देत होती. रोज नदीचे स्नान, पतीचे दर्शन, दीपपूजन हा क्रम आचरताना ती रोज त्या दीपाकडे एकच प्रार्थना करायची, "हे दीपराजा, तू माझ्या घरात आणि हृदयात सदैव असाच तेवत राहा. आमच्या लौकिक जीवनातले सर्व दुःख, दारिद्र्य, चिंता, नैराश्य यांचा नाश कर. घर तुझ्या कृपाप्रकाशाने उजळून निघू दे. तुझ्या कृपेने माझ्या मनातही भगवान श्रीकृष्ण पुरुषोत्तम यांच्याबद्दल अपार प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आदर जागू दे. माझ्यावर भगवंताची कृपा होऊ दे." एक दिवसाने सुशीलेची उपासना वाढू लागली. तिच्यावर आता देवाची कृपा होईल, तिच्या मनातील इच्छा देव पूर्ण करेल, तिलाही मूलबाळ होईल आणि मग कदाचित तीही नावडतीची आवडती होईल या विचारांनी विमला म्हणजे सुशीलाची सवत ही जळफळू लागली. काहीही करून सुशीलेच्या व्रत उपासनेत खोडा घालायचाच, तिचे सरळ सुरळीत चाललेले व्रत मोडायचे असे तिने मनोमन पक्के ठरवले. नेहमीप्रमाणे सुशीलेने रात्रीचे नामस्मरण पूर्ण केले. दिवा अखंड तेवत राहावा म्हणून दिव्याची वात ठीकठाक केली. दिव्यात तेल घातले आणि ती झोपी गेली. सुशीलेच्या व्रताचा तो शांत तेवणारा दीप पाहून सवतीच्या मनातला मत्सर जागा झाला. ती उठली, चोर पावलांनी देवाजवळ गेली आणि तिने फुंकर मारून तो दिवा विझवून टाकला. पहाटे सुशीला उठून पाहते तो काय, दिवा शांत झालेला. क्षणभर सुशीलेला फार वाईट वाटले. तिचे दुसरे मन म्हणाले, "अगं, असं काय करतेस? कोठून तरी हवा आली असेल आणि झाली असेल ज्योत शांत. त्यात काय एवढं? तू मुद्दाम तर नाही ना विझवलास दिवा? मग झालं तर
काडी ओढ, वात पुढे कर, देवाची क्षमा माग आणि लाव परत दिवा. सुशिलेने तसेच केले. तिने पुन्हा दिवा लावला, त्याला नमस्कार केला आणि ती नदीवर स्नानाला गेली. विमलाचा पहिला प्रयत्न वाया गेला. 4 दिवसांनी तिने दिव्यातली वात मागे ओढून टाकली आणि दिवा विझवला. सुशिलेला वाटलं ही कामगिरी उंदराची असावी. तिने परत दिव्यात नवीन वात घातली आणि ज्योत लावली. 2 दिवसांनी पहाटे उठून पाहते तो काय, सुशिलेला कोणीतरी आपली सर्व दीपपूजा विस्कटल्याचे जाणवले. तरीही तिला वाटले हे काम मांजराचे असेल. दुसऱ्या दिवशी ती पाहते तो दिव्यातले तेल संपले म्हणून दिवा विझलेला. खरं तर आपण रात्री भरपूर तेल घातले होते, मग इतके तेल गेले कुठे? आणि यावेळी मात्र सुशिलेच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. हे काम कोण्या व्यक्तीचे तर नसेल ना? पण असे कुकर्म करणार तरी कोण? कारण सुशिला स्वतः ते व्रत करत होती. तिचा पतीही सश्रद्ध होता. तो सुद्धा अशी पूजा मोडणे शक्य नव्हते. मग राहिले कोण? विमला. कारण घरात तर फक्त 3च माणसे राहत होती. तरीही सुशिलेने ती मनातली शंका ओठावर आणली नाही. उलट तिने पुरुषोत्तमाकडे विमलेच्या या कृत्याबद्दल क्षमाच मागितली आणि म्हणाली, देवा, माझं हे व्रत पूर्ण होऊ दे, असा कृपा आशीर्वाद मागितला. पुढे 4च दिवसांनी अधिक मास पूजाविधीच्या सांगतेचा दिवस आला. त्या रात्री तर सुशिलेने जागरणच केले. पहाटेच नदीतीरी स्नान करून येऊन तिने दीपपूजा केली. पतीबरोबर घरी आलेल्या एका पुण्यवान ब्राह्मणाला तिने तो दीप दान दिला. यथासांग व्रताची सांगता झाली. व्रतपुण्याईचे तेज सुशिलेच्या अंगावर झळाळू लागले. मात्र वारंवार दीपपूजेत मोडता घालणारी विमला मात्र एक दिवसाने निस्तेज होऊ लागली. ती आजारी पडली. तिची नजर अंधुक झाली. तिच्या शरीरातील शक्ती कमी होऊ लागली. तिने केलेल्या पापांची तिला शिक्षा मिळू लागली. इतकेच नव्हे तर काही दिवसातच तिचा मृत्यूही झाला. मृत्यूनंतरही तिला यमाच्या दरबारात आपल्या पापांचा पाढा वाचून दाखवावा लागला. पुढे अनेक खालच्या योनींमध्ये जन्म घेऊन तिला अनेक दुःख, यातना, क्लेश हे भोगावे लागले. इकडे मात्र सुशिलेच्या व्रताच्या पुण्याईने वैभव प्राप्त झाले. सूत ही कथा सांगून म्हणाले, लोक हो, अधिक मासातील दीपपूजेचे आणि दीपदानाचे महत्त्व आले ना तुमच्या लक्षात? भगवान श्री पुरुषोत्तमाला ही पूजा फार प्रिय आहे. ही पूजा आणि हे व्रत करणाऱ्यावर भगवान आपल्या कृपेचा वर्षाव तर करतातच, पण त्या भक्ताचं घर सुख, शांती आणि वैभवाने भरून टाकतात. तेव्हा सर्वांनीच हे दीप व्रत अवश्य करावं. नाहीतरी दीप म्हणजे काय? तेज, ज्ञान आणि प्रकाश देणारा, अज्ञान, नैराश्य, दुःख, दारिद्र्य यांचा नाश करणारा, प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही वाटांवरचा मार्गदर्शक. मग त्यांचं पूजन ही एक प्रकारची ज्ञान, तेज, प्रकाश आणि उत्कर्षाची साधना नव्हे काय? ही कथा ऐकून समोरचा श्रोतृवर्ग आनंदून गेला. अध्याय 7वा समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हे लिहायला विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय.